गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीवरील कसबा बावडा भागात राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय आणि या बंधाऱ्यावरून जवळपास 3 ते 4 फुटावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। बंधाऱ्याची ही सध्याची दृश्य आहे। 4 ते 5 फुटावरून या बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी हा बंधारा बंद करण्यात आलेला आहे। गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। मी आता आहे कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावर आणि आपण बघू शकतो पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, त्याचबरोबर या सगळा राजाराम बंधारा देखील आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर काल दुपारीच या सगळ्या बंधाऱ्यावर पाणी यायला सुरुवात झालेलं होतं, त्यामुळे प्रशासनाकडून कसबा बावडा ते वळणीकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो की या सगळ्या बंधाऱ्यावर गुडघाभर पाणी आपल्याला ते पाहायला मिळते। पाण्याचा प्रवाह देखील मोठा आहे। ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या 3 ते 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलाय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मात्र मोठी वाढ झालेली आहे। सध्या पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे देखील एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना देखील मिळाल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।